त्याचं कोणाचं तरी एकाचं काम करू, अध्यक्ष महोदय कोणाला ते नाव द्या मला, त्याची जबाबदारी करू. 5 घोटाळ्याची चौकशी केली की हे आपापल्या गावातून पळून जातील, कारण डायरेक्ट जेलमध्ये जावं लागेल ना, त्यामध्ये इथून गावातून पळून जातील. नाही हा इशारा द्यायला या ठिकाणी मी उभा आहे, हलक्यात घेऊ नका आम्हाला. 10%च बोललो आहे. तुम्ही बारे भाषण करता की जयंतरावना भाजपात आणण्यासाठी दडपण आणताय. कोण जयंतराव, कोणाला भेटतात, किती वेळा भेटतात? हो सम्राट माडे, गोपीचंद पडळकरांनी बरोबर सांगितलं, राजकारण आहे, आले तर मागे बसायला लागेल. येणार नाहीत, येणार नाहीत, येणार नाहीत, येणार नाहीत. आले तर त्यांना असं म्हणावं लागेल, गोपीचंद पडळकर आगे बढो, हम तुम्हारे साथ. ती आपली घोषणा आहे, ती आमची घोषणा आहे ना, देवा भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. मग आता ह्या जिल्ह्यात तुम्ही ज्युनियर आणि गोपीचंद सिनियर, त्यामुळे त्यांना अरे येऊ दे बाबा, तुम्हाला आनंद होईल, कारण ते गोपीचंदच्या मागे बसतील आणि मग ते म्हणतील की दे गोपीचंद आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. काय अडचण आहे तुमची, मला काय कळत नाही. बरं ठीक आहे, मी रात्री देवेंद्रजींना सांगतो, तुमच्या भावना पचवतो, तुम्ही काय काळजी करू नका.